बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। त्यांचे काही गोष्टी सांगणार आहे। मला विनंती आहे की तुम्ही शांतीपणे बसून ऐकावे। मी साक्षीदार आहे की मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे देवाचे संदेशवाहन आहे, देवाची भीती बाळगणारा नेता आहे, संदेशकामध्ये सर्वोच्च आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोण होते? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे इस्लामचे संस्थापक आणि इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथकरणाचा उद्घोषक होता। मक्का येथे 570 त्यांच्या जन्मापासून ते मदिना येथे 632च्या मृत्यूपर्यंत त्यांनी पूर्ण आयुष्य आता सौदी अरेबियामध्ये घालवले। तो इतर व्यक्तीपेक्षा दयाळू होते। तो एक पैगंबर होता जो सर्व प्राणी मात्रांचा आणि पालनकर्ता होता। मानवजात आणि जीव यांच्या मार्गदर्शनात आनंदासाठी आणि अस्तित्वासाठी त्यांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जागला। तो सर्व जगासाठी दया आहे। इस्लामचे धर्मशास्त्र आणि त्यातील मुख्य नैतिक आणि नैतिक तत्त्वे त्यात अनेक बाबतीत थोडक्यात मनुष्याचे जीवनाचे सर्व पैलूंमध्ये सर्वाधिकपणे अनुसरले जाणारे या मॉडेल या दोन्हीसाठी ते जबाबदार होते। पैगंबर म्हणणे हदीस आणि त्यांचे जीवन शैली सुन्ना हे त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे मुस्लिम ग्रंथ आहे। माझी मुलगी ॲडमिट आहे, मी त्यांना म्हटलं 2 मिनिटं भेटून जातो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्षपद माझे मित्र रसूल भाईंनी स्वीकारलेलं आहे। आणि भारतीय मुस्लिम कशा पद्धतीनं वर्तन करतो तसं वर्तन माझ्यावरती शिवचरित्राची जी प्रेरणा आणि प्रभाव आहे, ज्यांना मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये गुरुस्थानी मानलं ते म्हणजे साबीरभाई शेख। साबीरभाईंनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले, सह्याद्रीच्या आसमंतामध्ये साबीरभाईंनी ज्या पद्धतीनं शिवचरित्र पोहोचवलं, म्हणजे 5 वेळची नमाज रोजा धरून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सांगितले त्या साबीरभाईंचा प्रभाव माझ्या आयुष्यामध्ये। आज मी खास करून आलो, रसूलभाई माझे फार जवळचे मित्र आहेत। मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने खरं म्हणजे तो 7वा कालखंड 622च्या पुढचा कालखंड, जिथे म्हणजे रानटी टोळ्या होत्या, केवळ उंट चरण्यावरनं कत्लेआम झाला, अशा माणसांना एका धर्माच्या नियमामध्ये आणण्याचं काम मोहम्मद पैगंबर साहेबांनी केलं। आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शुभेच्छा देण्यासाठी मी आलो। मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने, ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय पंचांतरा। या भारत देशात नव्हे पूर्ण जगामध्ये अनेक महान मानव होऊन गेले। भगवान बुद्ध असतील, संत कबीर असतील, त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रत्येक समाजात एक असा सुंदर म्हणजे मानवी कल्याण करण्याचं काम करणारे त्याबरोबरच आज ज्यांचे जयंती या ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे संपन्न होत आहे, ते मोहम्मद पैगंबर यांच्या ह्या जयंतीनिमित्त आदरणीय आयुष्यमान रसूलभाई पठाण
यांनी काल आमंत्रित केलं. आज मला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम होता तरी त्यांना सांगितलं की या जयंतीला मुस्लिम बांधवांना यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी येतो. माझ्याबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान अण्णासाहेब वाघमारे सुद्धा आहेत. तेव्हा पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना या ईद निमित्त आणि जयंती निमित्त मंगल कामना चिंतो, शुभेच्छा देतो. आणि आमच्या रसूलभाई पठाण यांना सुद्धा यांच्या त्या सामाजिक कार्याबद्दल मंगल कामना चिंतो आणि इथेच थांबतो. और रसूल पठान जी हमारे दुनिया के बहुत शांति का संदेश देने वाले मोहम्मद पैगंबर जी, उनकी आज जयंती है और उस जयंती के बारे में आज उनको हम शुभकामना देते हैं सभी हमारे यहाँ साथी को। और मोहम्मद पैगंबर जी की जयंती पर हमें ये सोचना चाहिए कि उन्होंने जो संदेश दिया है वो संदेश हर घर में पहुंचाने का, हर गली में पहुंचाने का, हर गांव में पहुंचाने का काम हमें करना है। शांति, समृद्धि और विकास, यही उन्होंने कितने हजारों साल पहले अपने सभी बांधवों को दे दिया था। मुझे आज भी याद आता है कि मोहम्मद पैगंबर साहब के 4 खलीफा का जो संदेश सब जगह फैलाने के लिए उन्होंने काम किया था, वो आज तक चलते आ रहा है। लेकिन जब ये ऐसे समारोह होते हैं तभी हम ये सोचना चाहिए कि अल्लाह ने, मोहम्मद पैगंबर साहब ने जो हमें संदेशा दिया है कि हम उसका कैसा हम बर्ताव कर रहे हैं, तो इस करने के लिए हमारे दिल में भी कोई लोग आके कुछ गलत बोलते होंगे तो हमारे दिल में से निकालने की ताकत अल्लाह हमारे को दे दे। यही प्रार्थना आज के दिन करनी चाहिए। मैं आप सबको बहुत शुभकामनाएं देता हूँ कि मोहम्मद पैगंबर साहब की जयंती मना रहे हो और कड़े धूप में कुर्सियाँ लगाई हुई है और सुबह वही यहाँ धूप भी रहती है तो कहीं ये तो मेरे गली की है ये एरिया। तो ये सब लोग आप अच्छी तरह से कर रहे, इसी करके इस शहर की शांतता रखने का काम हम सब करें, यही मैं प्रार्थना करता हूँ। सबको शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। मुश्किल को आसान किया, अर्श ने ये खुशखबरी भेजी, ज़मीन ने ये ऐलान किया कि अब्दुल्ला के दर से जहाँ में नूर उतरने वाला है, दाई हलीमा गोद में तेरी चांद उतरने वाला है। आज का जश्न जो है हमारे तमाम भाइयों ने मिलकर जो किया और इसमें तमाम हिंदू मुसलमान भाई शरीक रहे, इसलिए मैं तमामी लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज की जो जिसने इलाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जिन्होंने इनेकाद किया, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। वमा अलैना इल्लल बलाग। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है, अगर इसमें हो कुछ खामी तो सब कुछ नामुकम्मल है। ये मोहम्मद से वफा तूने थम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोह कलम तेरे हैं। क्या बात। संपूर्ण ऑनरेबल मंच या सणाच्या अनुषंगाने मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। ऊन आहे, गरमी आहे, त्यामुळे फक्त मी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे। तर सगळ्यांनी अत्यंत स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। सर्व मान्यवर मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, त्यांच्याविषयी मला आदर आहे। सर्व जाती धर्माचे सर्व आलेले आहेत या ठिकाणी। हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे। आज या सणानिमित्त माझ्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या खूप शुभेच्छा। अतिशय आदर्श असं काम
पैगंबर जयंतीच्या निमित्तानं जुलूस कमिटी करत असून आज त्या जातीवाद्यांना थरा नको म्हणून आपला जयंतीचा उत्सव ज्या मिरवणुका निघणार होत्या ते गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढू असा त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मी स्वागत करतो आणि मुस्लिम बांधवांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला की आपल्यामुळं हिंदू धर्माच्या उद्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळा नको, पोलीस प्रशासनावर ताण नको, पोलीस बांधवांचाही त्यांनी विचार केला. सर्व शहराचा सामाजिक एकोपा जपण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. त्याबद्दल तमाम कमिटीच्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि मुस्लिम बांधवांना परत एकदा मोहम्मद पैगंबर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम सर्व सोलापूर शहरातील तमाम हिंदू व मुस्लिम बांधवांना प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. आणि आज या उत्सवाचं आयोजन केलं तर एक सोलापूर शहराचा एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून त्या कमिटीचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय चांगला असा संदेश तमाम महाराष्ट्राला या ठिकाणी दिला. गणेशोत्सवाच्या काळात खरं तर आजची राजकीय परिस्थिती खरं तर एमबीसी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या दुधामध्ये मिठाचा खडा खूप दूध टाकेल हे सांगू शकत नाही. म्हणून अतिशय एक पाऊल मागे घेत निश्चितपणानं 19 तारखेला उत्सव साजरा करण्याच्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आणि ही शांतता आणि सलोखा एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थानं मोहम्मद पैगंबरांचा जो शांती आणि अमानतेचा संदेश आहे तो संदेशाचं या ठिकाणी तंतोतंत पालन या ठिकाणी मुस्लिम समाज करताना आमचे मुस्लिम बांधव करताना या ठिकाणी दिसून येत आहे. आणि निश्चितपणानं पुणे शहराचा या ठिकाणी खूप खूप एक नागरिक म्हणून आभार मानतो आणि पुणे शहरात सर्वांना शुभेच्छा देतो. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माझ्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. आज सोलापूर जश्न ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने या सोलापूर शहरामध्ये शांतता एकोपा निर्माण करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. ज्याप्रमाणे मोहम्मद पैगंबरांनी जो शांतीचा एकतेचा संदेश दिला त्या संदेशात अनुसरून आज या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंना मौलवींना काजींना एकत्र बोलवून आज या सोलापूर शहराला शांतीचा संदेश देण्याचं काम हे मंडळी केलेलं आहे. उद्या गणेश विसर्जन मिरवणूक आहे. तर आज या आमच्या सोलापूर शहरातील जश्न ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने जो ऐतिहासिक निर्णय घेतला की उद्याची या सोलापूर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीची अति भव्य मिरवणूक या सोलापूर शहरामध्ये काढली जाते. आजची मिरवणूक रद्द करून या सोलापूर शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या कमिटीने केलेलं आहे. याचा आदर्श संपूर्ण भारतातील सर्व किंवा जगातील सर्व मुस्लिम बांधवांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याच्या पाठीमागं भारताची अखंडता एकता शांतता निर्माण करण्याचं काम हे मंडळ करत आहे. आज जश्न ईद मिलादुन्नबी के मौके पर तमाम सभी हिंदू मुस्लिम भाइयों का मैं तहे दिल से इस्तेकबाल करता हूँ और सभी धर्म के धर्मगुरु और सभी धर्म के अध्यक्ष गणेश उत्सव के अध्यक्ष और गणेश भक्त का और सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इस अजीमुल शान जुलूस में आप वक्त काट कर आए, इस प्रोग्राम को 4 चांद लगाए और इस प्रोग्राम को कामयाब किए. मैं इस जुलूस कमेटी के संस्थापक अध्यक्ष हाजी एमडी शेख साहब और हाजी मकबूल मोहम्मद साहब और मेरे साथी सेक्रेटरी उत्सव के जाकिर भाई गायकवाड़ी साहब, उपाध्यक्ष इकबाल दुबे साहब, दूसरे उपाध्यक्ष मेरे छोटे भाई मुजाफरे साहब, अजमल भाई उपाध्यक्ष शेख साहब और सेक्रेटरी लालकोट साहब, कार्याध्यक्ष हाशिम मुजाहिदपुरे साहब और मेरे दोस्त मेरे भाई बाबा भाई शेख साहब और मिरुल प्रमुख इलाज भाई डंके साहब और तमाम सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आप इस जलसे में आए और एक अच्छा पैगाम एक अच्छा संदेश दिया. मैं मुसलमान हूँ, मैंने राम राम कह दिया. मैं मुसलमान हूँ, मैंने उसे राम राम कह दिया. वो हिंदू है, उसने मुझे सलाम कह दिया. सर्व एमडी शेख साहेब, माऊली पवार साहेब, अमर पाटील साहेब, भोसले साहेब, श्याम कदम साहेब आणि सर्व मुस्लिम बांधवांना माझी पैगंबर जयंतीची हार्दिक शुभेच्छा.
आपण अनेक दिवसापासून रसूलभाईचं काम एकताचा संदेश देण्याचं काम ते करत असतात आणि हिंदू धर्माचे जेवढे मध्यवर्तीचे अध्यक्षपद असू दे, कार्याध्यक्षपद असू दे, सचिवपद असू दे, ते भूषवलेले अशा संदेश देणारे रसूल पठाण साहेबांना माझे मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर्व जातीचे धर्माचे लोकांना व्यासपीठावर आणून आपण एक संदेश दिला. त्या संदेशानुसार कालच समाजाला आम्हाला उद्या 17 तारखेला गणेश जयंती गणपतीचं विसर्जन असल्यामुळं आपलं पैगंबर जयंती 19 तारखेला घेतल्यामुळं आमचं सर्व हिंदू बांधवांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं चाललेलं काम ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं सर्व जाती धर्माचं लोक एकत्र राहण्याचं आणि आपण जे संकल्प केलं त्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. हाजी MD शेख, अध्यक्ष जश्न ईद मिलादुन नबी जुलूस कमेटी शहर सोलापुर, आज हर साल के मुताबिक इस साल भी 16 सितंबर 2024 यानी कि पीर के दिन आज से 1446 साल पहले हमारे आका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये दुनिया में आए. उनके दुनिया में आने के खुशी में हर साल अजम शान जुलूस सोलापुर शहर और पूरे दुनिया में निकाला जाता है. इस साल सोलापुर शहर में और महाराष्ट्र स्टेट में हर जिले में, हर शहर में, हर गांव में हमारे गणपति और जुलूस एक ही दिन आया है. कल जो है गणपति विसर्जन का दिन है. आज हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनका पैदा हुआ दिन है. तो ये दोनों मिलकर पिछले साल भी आए थे. पिछले साल भी एक दिन हमने जुलूस को आगे बढ़ाया, लेकिन इस साल सोमवार का दिन ऐसा है कि हमारे हुजूर पीर के दिन पैदा हुए. तो उनके पीर के दिन पैदा हुए, उनका सालगिरह दूसरे दिन मनाने में कोई मतलब नहीं है. तो हमारे हुजूर के दुनिया में आने के मौके पर हमने अभी फ़िलहाल महाराष्ट्र के माहौल जो है बहुत ख़राब माहौल चल रहा है. कोई तो भी आता है बीच में जो दंगा फसाद भड़काने की कोशिश करता है, लेकिन महाराष्ट्र के हमारे तमाम हिंदू और मुसलमान हम एक जगह कंधे से कंधा लगाकर ठहरे हैं. जैसे कि आप हमारे माऊली पवार साहब हैं, हमारे कदम साहब हैं जो संभाजी ब्रिगेड के हैं अध्यक्ष हैं, हमारे विनोद भोसले हैं, अभी बनते साहब आकर गए, अभी हमारे महाराष्ट्र के महाराज आकर गए, स्वामी साहब आकर गए, अभी महाराष्ट्र कुरैशी जमात के हमारे हाजी साहब मौला मोहम्मद अयूब कुरैशी साहब यहाँ पर हैं. हमारे दिलीप कुमार के डुप्लीकेट हमारे बशीर भाई शेख यहाँ पर मौजूद हैं. जेरोड के PI अभी चाटे साहब यहाँ पर आकर गए, शुभेच्छा देकर गए. हमारे आज के जुलूस के सेक्रेटरी हमारे जाकिर भाई नायकवाड़ी और जुलूस हमारे उत्सव समिति के अध्यक्ष हमारे रसूल भाई पठान हैं. उपाध्यक्ष हमारे बीजापुर हैं, हमारे उपाध्यक्ष जुलूस साहब है, अजमल शेख है, इरफान शेख है. ये तमाम लोगों के हमने पूरे सोलापुर शहर की मीटिंग 29 तारीख और 31 तारीख को बुलाई थी. तमाम मुसलमान और हिंदू समाज के लोगों ने हम सब मिलकर एक दिल से सोच समझकर आज का जुलूस हमने रद्द किया. 16 तारीख को हर साल के मुताबिक जुलूस बहुत बड़े पैमाने पर निकालने वाले थे, लेकिन गणपति और पैगंबर जयंती के लिहाज करके इसका फ़ायदा कोई और ना उठाए, इसके लिए हमने आज का जुलूस रद्द किया और जलसा आम बीजापुर बेस में आज के दिन लिया. इस जलसे में तमाम सोलापुर शहर के मान्यवर मौजूद रहकर हमें मुसलमानों को शुभेच्छा दिया. इसके लिए मैं तमाम लोगों का कई दिल से शुक्रिया अदा करता हूँ. जय हिंद, जय भारत. संदेश दिला, एकात्मतेचा संदेश दिला. आज याची प्रसिद्धी या व्यासपीठावर दिसून येते. सर्व धर्मीयातील सर्व संतांना असेल, महाराजांना असेल, या व्यासपीठावर बोलून जे मोहम्मद पैगंबरांनी आपल्याला जीवनामध्ये प्रत्यक्षात आचरण करण्याचं जे बोध दिलं, एकात्मतेचं जे बोध दिलं, जे प्रेमाचं बोध दिलं, जे शांततेचं बोध दिलं, ते आज या व्यासपीठाच्या माध्यमातून दिसून येतं. अशीच शांतता, असंच आदर्श जे मोहम्मद पैगंबरांनी आपण घालून दिलेला आहे
तो आदर्श आपण सर्वांनी जीवनात आचरणात आणावा। आणि संयोजकांनी या ठिकाणी मला बोलावलं, या जुलूसमध्ये मला सहभागी करून या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिलं, त्याबद्दल संयोजकाचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर जयंतीच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।